नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। आज आपण काय बघणार आहोत तर ICDS त्याचबरोबर महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत। मग आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा, डॅश हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे। काय विचारलं या ठिकाणी की खालीलपैकी कोणता दिवस हा उत्तर गोलार्धामधील सगळ्यात मोठा दिवस असतो। तर उत्तर गोलार्धामधील सगळ्यात मोठा दिवस कोणता असतो तर तो 21 जून असतो। ठीक आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर हाच प्रश्न असं विचारू शकतात, फक्त या उत्तर गोलार्धाऐवजी काय शब्द देतील दक्षिण। मग पहा, दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो तर तो 22 डिसेंबर असतो। ठीक आहे, लक्षात ठेवायचं उत्तर गोलार्धामध्ये कोणता 21 जून। आपण भारत देश कोणत्या गोलार्धामध्ये आहे तर तो उत्तर आहे। मग आपल्याकडचा सगळ्यात मोठा दिवस कोणता असतो 21 जून असतो। ठीक आहे, त्याच्यानंतर हा 21 जून मग आपण काय करतो पहा, जागतिक योग दिन म्हणून सुद्धा साजरा करतो। याच्यावरती सुद्धा भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक योग दिन असतो। ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे की जागतिक योग दिन कधी असतो 21 जूनला असतो। आणि 21 जून हाच दिवस काय असतो उत्तर गोलार्धातील म्हणजे आपल्या भारतामधील काय असतो सर्वात मोठा दिवस असतो। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 2 नंबर, सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे। कोणता सर क्रिक खाडीचा, भरपूर प्रश्न याच्यावरती विचारले जात आहेत का तर या खाडीवरून काय दोन देशांदरम्यान वाद चालू आहे, त्याच्यामुळे हा प्रदेश काय होतो सारखा चर्चेत असतो। मग हा कोणत्या देशादरम्यान आहे पहा, तर हा भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान आहे। कोणत्या नदीच्या खाडीचा भाग आहे हा तर सिंधू नदीच्या जो खाडी आहे त्या खाडीचा हा भाग आहे। या खाडीमुळे काय होतं पहा, भारताचा कच्छ गुजरात मधला कच्छ भाग आणि पाकिस्तानचा सिंध प्रांत काय आहे वेगवेगळा झालेला आहे। आणि काय पहा, या ठिकाणी सीमावाद चालू आहे, म्हणजे हा प्रदेश कोणाचा याच्यावरून सीमावाद चालू असल्यामुळे काय होत आहेत चर्चेत राहतो आणि म्हणून याच्यावरती काय केलं जातं जास्त प्रश्न विचारले जात आहेत। पुढचा प्रश्न पहा, वाळवंट व खंड यांच्या जोड्या लावायच्या सांगितले त्या ठिकाणी पहा। मग ऑप्शन काय दिलेत बघूया आपण, थोडं वरती घेतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल पहा। आता वाळवंट आणि खंड आहेत, मग पहा इथं सहारा वाळवंट आहे। मग तुम्हाला माहित आहे सहारा वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे आफ्रिकेमध्ये आहे। गोबी वाळवंट कुठे आहे आशियामध्ये आहे। कॉलोराडो वाळवंट कुठे आहे अमेरिकेमध्ये आहे। म्हणजे उत्तर काय येईल आपलं अला 3। मग पहा अला 3 कुठे आहे, इथं एक आहे म्हणजे हा चुकल, इथं 3 आहे, इथं एक आहे म्हणजे हा चुकल आणि इथं आता या दोन्ही पैकी उत्तर असेल। मग ब बघू, गोबी कुठे आहे आशिया, बला 2 इथं आहे, इथं बला 1 आहे म्हणजे हा सुद्धा चुकल, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। मग आता तुम्हाला काय करायचंय, कोणतं वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे हे पण लक्षात ठेवायचे पहा। सहारा वाळवंट कुठं आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे। गोबी वाळवंट कुठं आहे चीनमध्ये आहे। कोलोराडो वाळवंट अमेरिका, कलहारी वाळवंट हे सुद्धा दक्षिण आफ्रिका, त्याच्यानंतर थर वाळवंट कुठं आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 4 नंबर, भारताची पूर्व पश्चिम लांबी डॅश आहे। आता काय विचारलं या ठिकाणी, भारताची जे पूर्व पश्चिम अंतर आहे हे पूर्व पश्चिम अंतर किती आहे असं विचारलंय। मग हे किती आहे तर हे 2933 किलोमीटर आहे। लक्षातच ठेवा, भरपूर वेळेस प्रश्न विचारला आहे। त्याच्यानंतर अजून काय लक्षात ठेवायचंय, आता इथं पूर्व पश्चिम विचारलंय, मग दक्षिण उत्तर किती आहे ही पण लक्षात ठेवायची। दक्षिण उत्तर लांबी किती आहे 3214 किलोमीटर आहे। त्याच्यानंतर भारताचं दक्षिण टोक कोणतं असं जर प्रश्न आला तर काय येईल इंदिरा पॉइंट, हे काय आहे भारताचं दक्षिण टोक आहे। पण हे कुठं आहे तर हे अंदमान निकोबार बेटावरचं आहे। इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की भारताच्या मुख्य भूमीचं दक्षिण टोक कोणतं। मग मुख्य भूमीचं दक्षिण टोक विचारलं तर उत्तर काय येईल कन्याकुमारी येईल। आणि जर फक्त भारताचं दक्षिण टोक कोणतं असं विचारलं तर आपलं उत्तर काय येईल इंदिरा पॉइंट येईल, हे लक्षात ठेवा। ठीक आहे, त्याच्यानंतर भारताचं पूर्व टोक कोणतं आहे किंवा पूर्वेकडील सगळ्यात शेवटचं गाव कोणतं आहे तर हे कुठं आहे किबूतला आहे। आणि कोणत्या राज्यामध्ये आहे किबूत तर अरुणाचल प्रदेशमध्ये आहे। त्याच्यानंतर भारताचं सगळ्यात पश्चिमेकडलं टोक कोणतं विचारू शकतात आणि विचारलं पण आहे, तर ते आहे गुहर मोठा कुठं गुजरातमधलं। आणि उत्तरेचं टोक कोणतं आहे दप्तार, हे आता जम्मू काश्मीरमध्ये आहे। मला वाटतं आता हे लडाखमध्ये गेलंय। ठीक आहे, लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे। ठीक आहे, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, भारत सेवक समाजाची स्थापना डॅश यांनी केली। भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती तर ती गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती। खूप महत्त्वाचं आहे, कोणी केली होती गोपाळ कृष्ण गोखले यांनी। कधी केली होती पहा
12 जून 1905. 1905 लक्षात ठेवायचे, तारीख असो किंवा नसो, पण 1905 आणि ठिकाण कुठं, पुणे या ठिकाणी. आणि करण्याचा उद्देश काय होता त्यांचा तर देशभक्ती जागी करणे, जातीभेद नष्ट करणे आणि शिक्षण हे त्यांचे काय होते, हेतू होते. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की महात्मा गांधी हे कोणाला आपले राजकीय गुरु मानायचे, तर महात्मा गांधी हे काय करायचे, याच गोपाळकृष्ण गोखलेंना आपले काय करायचे, राजकीय गुरु मानायचे. गोपाळकृष्ण गोखले हे काँग्रेसचे कसे नेते होते, तर मवाळ नेते होते. त्याचबरोबर त्यांनी काय केली होती, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते काय होते, संस्थापक होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना मित्रांनो, आपण ICDS त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाच्या भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय, तर ही TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपली अशी टेस्ट सिरीज असणार आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल तर यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर TCSने घेतलेल्या एकूण 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर याच्यावरती तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स भेटतील. मग या नोट्समध्ये कोणकोणते विषय असतील तर मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्याचबरोबर ICDSच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय उपयुक्त अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील, प्रोव्हाइड केल्या जातील. म्हणजे तुम्ही फक्त एवढ्या सगळ्या स्टडी मटेरियलचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये काय करू शकता, 170 पेक्षा जास्त मार्क 100% घेऊ शकता. आणि एवढे मार्क जर पडले तर तुम्हाला तुमचा स्वतःचा जिल्हा, स्वतःचा तालुका काय होणार, 100% भेटणार. म्हणजे नोकरी करण्यासाठी तुम्हाला लांब जायची सुद्धा गरज पडणार नाही. मग याची किंमत किती मित्रांनो, तर याची किंमत फक्त 200 रुपये आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ना, ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. म्हणजे जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तर तुम्हाला ही किती रुपयाला भेटेल, फक्त आणि फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटेल. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30. पुन्हा एकदा नंबर सांगतो, 96 89 14 16 30 हा आपला नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला काय करायचे, 149 रुपये गुगल पे किंवा फोन पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा काय करायचं, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो, या ठिकाणी व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. ठीक आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये काय केलं जाईल, संपूर्ण मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. पुढचा प्रश्न 6 नंबर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारी संघटना स्थापन केली होती. कुणी, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणती क्रांतिकारी संघटना स्थापन केली असं विचारलंय. मग त्यांनी कोणती क्रांतिकारी संघटना स्थापन केली होती, तर अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली होती. आणि ही कधी केली होती, तर ही 1904 ला केली होती. कोणत्या ठिकाणी केली होती हेही विचारू शकतात, तर कुठं केली होती, नाशिक या ठिकाणी. ठीक आहे. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अजून एक महत्त्वाची संघटना स्थापन केली होती, ती म्हणजे कोणती, मित्रमेळा संघटना. आणि या मित्रमेळा संघटनेची स्थापना त्यांनी कधी केली होती, 1900 ला केली होती. आणि पुढे जाऊन काय झालं, मग या मित्रमेळा संघटनेचं रूपांतरच 1904 मध्ये त्यांनी कशामध्ये केलं, अभिनव भारतमध्ये करण्यात आलं होतं. लक्षात ठेवा, दोन्ही संघटना काय आहेत, अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेली अभिनव भारत ही जी संघटना आहे, ह्या कोणत्या संघटनेच्या धर्तीवर ही संघटना होती असं विचारलं जातं. मग कोणत्या संघटनेच्या धर्तीवर होती तर यंग इटली ही जी संघटना होती, जोसेफ मॅझेनी यांची या संघटनेच्या धर्तीवर होती. कोणती, यंग इटली. आणि यंग इटली ही संघटना कोणाची होती, जोसेफ मॅझेनीची होती. ठीक आहे. त्याच्यानंतर विचारलं जातं आपल्याला, गदर संघटनेची स्थापना कोणी केली, तर लाला हरदळे यांनी केली होती. कोणत्या ठिकाणी केली, तर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी त्यांनी काय केली होती, गदर संघटनेची स्थापना केली होती. त्याच्यानंतर अनुशीलन समितीची स्थापना कधी कोणी केली, पी मित्र आणि भूपेंद्र यादव यांनी काय केली होती, अनुशीलन समितीची स्थापना केली होती. आणि ही स्थापना कुठे केली होती त्यांनी, तर ही बंगालमध्ये केली होती. म्हणजे हे पण लक्षात ठेवायचे, कोणी स्थापना केली आणि कुठे केली. ठीक आहे.
पुढचा प्रश्न 7 नंबर, खालीलपैकी कोणत्या एक्सचेंजमध्ये क्रिप्टो किंवा आभासी चलनाचा व्यवहार केला जातो? सध्या काय पहा, क्रिप्टो चलन किंवा आभासी चलनावरती सध्या जगाचा भरपूर जोर आहे. तुम्हाला बिटकॉइन वगैरे माहीत असेल. मग कोणत्या एक्सचेंजमध्ये? तर तो वजीरेक्स आहे. पहा, लक्षातच ठेवायचं कोणता आहे, वजीरेक्स. आणि वजीरेक्सची स्थापना कधी झाली? 2018 मध्ये. आता शोध कोणी लावला होता? पहा, निश्चल शेट्टीने. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. आणि हा काय आहे, वजीरेक्स हा काय, जगातील सगळ्यात मोठा क्रिप्टो बाजार आहे. ठीक आहे, जगातील सगळ्यात मोठा क्रिप्टो बाजार कोणता आहे? तर तो वजीरेक्स आहे. त्याची स्थापना कधी झाली? 2018 ला झाली. त्याची स्थापना कोणी केली? तर ती निश्चल शेट्टीने केली. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे ऑप्शन आहेत ते बघूया आपण. बीएससी ऑप्शन होता. पहा, बीएससी म्हणजेच काय, तर आपला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आशियातला सगळ्यात जुना शेअर बाजार कोणता असेल? तर तो बीएससी आहे. त्याच्यानंतर एनएससी म्हणजेच काय, भारताचा नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हा काय आहे? पहा, भारतातील सध्याचा सर्वात मोठा शेअर बाजार आहे. फरक लक्षात ठेवा. बीएससी काय आहे, आशियातील जुना आहे. आणि एनएससी काय, सध्या भारतातील सगळ्यात मोठा आहे. त्याच्यानंतर काय, एमसीएक्स हा काय, देशातील सर्वात मोठा वस्तू वायदे बाजार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 8 नंबर, कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? मला वाटतं मी या 2-3 दिवसामध्ये या जमातीवरती स्पष्टीकरण दिलं होतं. पहा, पुन्हा त्याच्यावरती प्रश्न आहे. कोरकू जमाती कुठं आढळते? मग ही अमरावती जिल्ह्यात आढळते. अमरावती जिल्ह्यामध्ये कुठं? मेळघाट परिसरामध्ये काय होती, कोकरू ही जमात आढळते. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीच्या जमाती तुम्हाला सांगतो. पहा, शॉर्टमध्ये माडिया गोंड जमात कुठं? पहा, गडचिरोली. भिल्ल जमात खानदेश, कोलाम, यवतमाळ, कातकरी रायगड, वारली, ठाणे आणि पालघर. ठीक आहे, महत्त्वाचे आहेत ना याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. पुढचा 9 नंबर प्रश्न आहे, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे? कोणासाठी आहे डॉट्स? तर तो क्षयरोगांसाठी आहे. आणि डॉटचा सुरुवात कधी झाली होती? 1992 ला. आणि फुलफॉर्म काय? पहा, डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. ही काय डॉटचा फुलफॉर्म आहे. लक्षात ठेवा, भरपूर वेळेस डॉटचा फुलफॉर्म परीक्षेमध्ये विचारलेला आहे मित्रांनो, म्हणून लक्षातच ठेवायचं, पाठ करून ठेवा वाटलं असतं. ठीक आहे. पुढचा 10 नंबर, राधानगरी धरण कोणत्या नदीवरती आहे? खूप महत्त्वाचं धरण आहे राधानगरी. कोणत्या नदीवरती आहे मग हे? तर हे भोगावती नदीवरती आहे. ठीक आहे. आणि हे धरणाचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे? तर हे महाराष्ट्रातील सर्वात जुने धरण आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं धरण कोणतं आहे? तर ते राधानगरी धरण आहे. आणि हे कोणत्या नदीवरती आहे? भोगावती नदीवरती आहे. आणि हे धरण कोणी सुरू केलं होतं? तर ते छत्रपती शाहू महाराजांनी हे काय केलं होतं? धरणाचं काम सुरू केलं होतं. हे जे धरण आहे याचा जो जलाशय आहे याला काय नाव दिलंय? तर याला लक्ष्मी तलाव म्हणतात किंवा लक्ष्मी जलाशय म्हणतात. हे पण लक्षात ठेवा. किती क्षमतेचा आहे? 7 TMCचा आहे. याचा उपयोग कशासाठी केला जातो? जलसिंचनासाठी. आणि या ठिकाणी काय आहे? राधानगरी अभयारण्य सुद्धा आहे. हे पण लक्षात ठेवा. याच्यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू 11 नंबर, विसंगत घटक ओळखायला सांगितलाय. ऑप्शन काय आहेत? गंगा, कृष्णा, गोदावरी आणि तापी. मग यापैकी विसंगत घटक कोणता येईल? तर तो येईल तापी. का तापी येईल? तर तापी ही काय आहे? पूर्ववाहिनी नदी आहे. बाकीच्या तिन्ही कोणत्या नद्या आहेत? पश्चिम वाहिनी नद्या आहेत. मग पश्चिम वाहिनी नद्या सॉरी ह्या कोणत्या नद्या आहेत? पूर्ववाहिनी आहेत. गंगा, कृष्णा आणि गोदावरी कोणत्या आहेत? पूर्ववाहिनी आहेत. आणि तापी कोणती वाहिनी आहे? तर तापी नदी ही पश्चिम वाहिनी आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. मग पश्चिम वाहिनी नद्या कुठं जाऊन मिळतात? तर पश्चिम वाहिनी नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. मग कोणकोणत्या नद्या आहेत पहा पश्चिम वाहिनी? नर्मदा, तापी, वैतरणा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल. ह्या काय आहेत? पश्चिम वाहिनी नद्या आहेत. त्या अरबी समुद्राला मिळतात. आणि बाकीच्या कोणत्या नद्या आहेत? पूर्ववाहिनी आहेत. कोणत्या आहेत? पूर्ववाहिनी. मग पूर्ववाहिनी नद्या कुठं जाऊन मिळतात? तर त्या बंगालच्या उपसागरास जाऊन मिळतात. गोदावरी, कृष्णा, कावेरी, महानदी ह्या काय होतात? बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. ठीक आहे. पुढचा 13 नंबर, जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे. जागतिक महिला दिवस कधी असतो? मग हा 8 मार्चला असतो. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की महिलांना समान हक्क मिळवण्यासाठी पहिल्यांदा कोणत्या देशातील महिलांनी पुढाकार घेतला किंवा आंदोलन केलं? तर कुणी? अमेरिकेतील महिलांनी काय केलं होतं? आंदोलन केलं किंवा लढा दिला. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो 8 मार्च आहे हा जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो. पण कधीपासून? तर 1975 पासून 8 मार्च हा दिवस काय आहे?
जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, दोन्ही गोष्टी तुम्हाला काय करायचे लक्षात ठेवायचे. 14 नंबर, भारतातील सर्वात मोठी दृश्य प्रकारची दुर्बीण कोणत्या ठिकाणी आहे? तर ही कोणत्या ठिकाणी आहे? नारायणगाव या ठिकाणी आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे नारायणगाव? पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. मला वाटतं जुन्नर तालुक्यामध्ये आहे. तरच काय म्हणतात पहा, जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप कुठं आहे? नारायणगाव या ठिकाणी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 15 नंबर, डॅडॅश यांना आपण श्यामची आई या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे व पत्रे या काव्याचे कर्ते म्हणून ओळखतो. आता तुम्हाला श्यामची आई होऊन लगेच कळालं असेल कोणाचा आहे श्यामची आई? तर हे साने गुरुजीचं आहे. मग साने गुरुजींची इतर साहित्य किंवा पुस्तकं लक्षात ठेवा पहा. भारतीय संस्कृती आहे, श्यामची आई, पत्री, दुर्दैवी, आस्तिक आणि धडपडणारी मुले. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता. धडपडणारी मुले हे कोणाचं आहे? ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवायचे. पुन्हा पुन्हा याच्यावरती काय होऊ शकतात? प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढचा 16 नंबर, भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू PV सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कुठले पदक जिंकले होते? कोणत्या ऑलिम्पिकमध्ये? टोकियो ऑलिम्पिकमध्ये. मग टोकियो ऑलिम्पिक कधी झाली होती? 2020 मध्ये झाली होती. मग 2020 ला तिने कोणतं पदक जिंकलं होतं? तर कांस्य पदक जिंकलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे PV सिंधूचं पूर्ण नाव काय पहा? पुसारला वेंकट सिंधू आहे. क्रीडा प्रकार कोणता आहे पहा? बॅडमिंटन खेळती महिला एकेरीमध्ये. आणि ऑलिम्पिकमध्ये तिने काय केलेत? 2 पदकं मिळवलेले आहेत पहा. 2016च्या ऑलिम्पिकला कोणतं? रौप्य पदक. आणि 2020च्या ऑलिम्पिकला कोणतं? कांस्य पदक. आणि म्हणजे 2 ऑलिम्पिक पदकं जिंकणारी ती काय आहे? भारतातील पहिली आणि एकमेव महिला आहे बॅडमिंटन खेळामधली. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर तिला सरकारने काही पुरस्कार दिलेत पहा. अर्जुन पुरस्कार दिलाय, पद्मश्री दिलाय आणि पद्मभूषण दिलाय. ठीक आहे. पुढचा प्रश्न 17 नंबर, कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही असं विचारलंय? ऑप्शन बघूया. मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात आणि आंध्र प्रदेश. तर यापैकी कोणतं राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही? तर आंध्र प्रदेश राज्य हे काय महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही. पूर्वी आंध्र प्रदेश महाराष्ट्राला जोडून होतं, पण कधीपासून नाही? तर ज्यावेळेस आंध्र प्रदेशमधून तेलंगणा या दुसऱ्या नवीन राज्याची निर्मिती केली तेव्हापासून काय आंध्र प्रदेशची सीमा महाराष्ट्राला लागत नाही, तर तेलंगणाची सीमा काय होते? महाराष्ट्राला लागते. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्राला किती राज्याची सीमा लागते? मग महाराष्ट्राला एकूण 6 राज्याची सीमा लागते आणि एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे. मग ते 6 राज्य कोणती आहेत पहा? गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा. आणि केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर दीव, दमण, दादरा, नगर हवेली हा जो केंद्रशासित प्रदेश आहे या प्रदेशाची काय होते? महाराष्ट्राला सीमा लागते. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याची लागते? मग सर्वाधिक सीमा कोणाची लागते? मध्य प्रदेश राज्याची लागते. आणि सगळ्यात कमी सीमा कोणत्या राज्याची लागते? तर ती गोवा राज्याची लागते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 18 नंबर, 1 ग्रॅम कर्बोदकापासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? काय विचारलंय? 1 ग्रॅम कर्बोदकापासून किती मिळते? 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. पुढचा 19 नंबर, 1 ग्रॅम मैदापासून किती किलो कॅलरी? मैदापासून किती भेटते? तर 9 भेटते. ठीक आहे, लक्षात ठेवा. कर्बोदक आणि प्रोटीन प्रथिनापासून किती भेटते? 4 किलो कॅलरी भेटते. मैदापासून 9 भेटते. ठीक आहे. 20 नंबर आपला शेवटचा प्रश्न, शरीर बांधणीसाठी खालीलपैकी कोणते पोषण द्रव्य उपयुक्त आहे? मग या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, धन्यवाद मित्रांनो.